नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लोककलावंत सांस्कृतिक मंच जिल्हा शाखा परभणी आयोजित कालकथित कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे यांना गीत गायना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंदोलन मैदान या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कालकथित कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे यांना गीत गायनाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून विष्णू शिंदे, संस्थापक अध्यक्ष लोककलावंत सांस्कृतिक मंच महाराष्ट्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत मुदितानंद थेरो आणि मुख्य संयोजक म्हणून शिवाजी सुगंधे, मोहन जोंधळे, भगवान वाघमारे, मुकुंद मोरे, कांताबाई मनेरे, भीमराव वाघमारे हे होते। तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाहीर डी.आर. इंगळे, माननीय माधवराव जमदाडे, अशोक बागुल, सुमित्रा ठोके आदींची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख सहकारी ललिता शिरसाट, अर्पिता ताकपिरे, महेंद्र शिरसाट, लक्ष्मी लहाने, विश्वनाथ झोडपे, आशा गायकवाड, मुक्ता डोंगरे, बालासाहेब कीर्तने, अश्रोबा सोनटके, मुकुंद मोरे, आनंद कीर्तने, भीमराव वाघमारे, बाळासाहेब राऊत, भारत दुधवडे, प्राध्यापक शिवाजी कांबळे, प्रकाश कांबळे, शुभम मस्के, सूर्यप्रकाश लाहडे, चंद्रप्रकाश लाहडे आदींची उपस्थिती होती। हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी आंदोलन मैदान या ठिकाणी संपन्न झाला। कोणी म्हणतो ह्या भारताच्या इतिहासात भीम आहे, कोणी म्हणतो ह्या नवयुगाच्या विकासात भीम आहे, पण सत्य काही कोणी म्हणतो भारताच्या इतिहासात भीम आहे, कोणी म्हणतो नवयुगाच्या ह्या विकासात भीम आहे, पण सत्यताही सांगतो मी ह्या कोट्यावधी जीवांच्या हृदयाच्या स्पंदनातील श्वासात भीम आहे, हृदयाच्या स्पंदनातील श्वासात भीम आहे, हृदयाच्या स्पंदनातील श्वासात भीम आहे। समाजात जेवढी माणसं विविध प्रकारची माणसं असतात त्या सगळ्यापेक्षा कलावंत हा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असतो बंधूंनो। त्याचं कारण असं की तो समाज घडवत असतो, कलावंत समाज घडवत असतो आणि म्हणून कलावंताकडे लक्ष देण्याची गरज आहे। समाजातली बरीच माणसं आज कलावंत म्हणलं का त्यांना टिंगल टवाळीचा विषय वाटतो, परंतु बंधूंनो कलावंत शाहीर टिंगल टवाळीचा विषय नाही, समाज घडवणारी ही माणसं आहेत आणि म्हणून कलावंताकडे पाहताना आदरयुक्त दृष्टी ठेवा। त्याचं कारण सांगतो की भीमराव नाही तेथे, भीमराव नाही तेथे, भीमराव नाही तेथे, सम्यक ज्ञान नाही, भीमराव नाही तेथे, सम्यक ज्ञान नाही, भीमा परीस दुसरी ज्ञानाची खान नाही, भीम सावलीत आम्हा कसलीच वाण नाही, कारण ह्या शाहिरांचे तुझे शक्तिस्थान नाही। एकमेव बाबासाहेब वामन दादांना आयुष्य घालवलं आपण म्हणतो, भीमराव कर्डकांना आयुष्य घालवलं आपण म्हणतो बांधवांनो, त्यांची री ओळख आम्ही चाललेली माणसं आहोत, आम्ही चाललेले कलावंत आहोत। आमचा नामदेव सुद्धा तसाच होता। मला एकदा नामदेवने एक प्रकार सांगितला होता। वामन दादा जेव्हा इकडे यायचे ना बाबा परभणीमध्ये, तर वामन दादा तेव्हाच्या सर्वसामान्य कलावंतांना भेटतच नव्हते असं मला एकदा नामदेव म्हटलं। ते काहीतरी खास खास लोकांच्या घरी 2-3 जायचे आणि निघून जायचे, यायचे आणि निघून जायचे, असं एकदा मला नामदेव म्हणाले होते। परंतु वामन दादाच्या आयुष्याचा जर विचार केला बंधूंनो तर वामन दादाबद्दल एवढंच म्हणता येईल, कुणी गायचे नाणे घेऊन
कुणी गायचे नाणे घेऊन आणि कुणी गायचे दाणे घेऊन, कुणी गायचे नाणे घेऊन, कुणी गायचे दाणे घेऊन, पण वामन माझा अजन्म फिरला मुखी भीमाचे गाणे घेऊन. वामन माझा अजन्म फिरला मुखी भीमाचे गाणे घेऊन. बंधुनो, ही कलावंताची चळवळ आहे. इथं जी माणसं जातात ना ती अमर होतात. आणि म्हणून म्हणतो, भीमा झोपासताना कलावंताच्या जीवनाबद्दल बोलतोय. शब्द शब्द ऐका. तुझ्यासाठी आम्ही ही कला जोपासतो, ही सगळी वाद्य जोपासतो. अरे भीमा जोपासताना ही गायन कला, भीमा जोपासताना ही गायन कला, भीमा जोपासताना ही गायन कला, भीमा जोपासताना ही गायन कला. अरे तुझी पायवाट, तुझी पायवाट देते प्रेरणा मला, 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 तुझी पायवाट देते प्रेरणा मला. भीमा जोपासताना ही गायन कला, भीमा जोपासताना ही गायन कला, भीमा जोपासताना ही गायन कला, भीमा जोपासताना ही गायन कला. तुझी पायवाट, तुझी पायवाट देते प्रेरणा मला, 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 तुझी पायवाट देते प्रेरणा मला. या ठिकाणी सगळे कलावंत आहेत. आता हल्ली चांगल्या गाणाऱ्यांची पिढी आहे बंधूंनो. मी अगोदरच्या पिढीचा आहे. आता चांगली गाणारी मुलं मुली आता तयार झाले आहेत. क्लासिकल शिकून ब्राह्मणाकडे होतो ती जबाबदारी, परंतु आता आपल्याकडे आली आहे. आता आमच्या मुली, आमची मुलं शिकून गातात बंधूंनो, चांगलं चांगलं गातात. त्यांना ब्राह्मणांना लाजवतील अशी गाणी म्हणतात. आता त्यांनाही तुम्ही सहकार्य करण्याची गरज आहे. त्याचं कारण सांगतो. मस्तकात, मस्तकात चेतविता तुझी ज्ञानपंथी, तुझी ज्ञानपंथी, तुझी ज्ञानपंथी, मस्तकात चेतविता तुझी ज्ञानपंथी, मस्तकात हे भी बाबा, मस्तकात चेतविता तुझी ज्ञानपंथी, तुझी ज्ञानपंथी, तुझी ज्ञानपंथी, तुझी ज्ञानपंथी. शब्द शब्द माझे, हे शब्द शब्द माझे, शब्द शब्द माझे, शब्द शब्द माझे, प्रतिकारी गीत म्हणती, प्रतिकारी माझे, प्रतिकारी गीत म्हणती, प्रतिकारी माझे, प्रतिकारी गीत म्हणती. शब्द शब्द माझे, शब्द शब्द माझे, प्रतिकारी गीत म्हणती, प्रतिकारी गीत म्हणती, प्रतिकारी गीत म्हणती, प्रतिकारी गीत म्हणती. हे शब्द सांगती मला. जय भीम हे शब्द आपल्याला जगाला प्रेरणा देणारा शब्द आहे. जय भीम शब्द, जय भीम शब्द आपल्याला प्रेरणा देणारा शब्द आहे. जय भीम बोलताना आळसले असतात का तुम्ही जय भीम म्हणत राहू नका. जय भीम असं नाही.
दारू पिणारा तो जय भीम बोलायचं नाही कधी. कुणी दारू पिऊन जय भीम बोलला ना पायातली चप्पल काढा आणि त्याच्या तोंडावर मारा. पिणाऱ्यांचा तो शब्द नाही आहे, बेवड्यांचा शब्द नाही आहे तो. आणि जय भीम हा अळसल्यासारखा हळूच कधी बोलायचा. जय भीम कसा जय भीम. आपण जय भीम एवढ्या जोरात बोला की आपला बाजूला 10-15 फुटावरच्या माणसाने आपल्याकडे बघितलं पाहिजे. अरे बापरे हा जय भीम आलाय. कारण का ते शब्दामध्ये चैतन्य आहे, प्रेरणा आहे. हे शब्द सांगती मला, हे शब्द सांगती मला, शब्द सांगती मला निर्धाराने चला. सांगती मला निर्धाराने चला, शब्द सांगती मला निर्धाराने चला, सांगती मला निर्धाराने चला. कोणते शब्द? बुद्धाच्या धम्म गाता हृदयात रुजविल्या तू, भेदाच्या विषमतेच्या दर्यात बुजविल्या तू. बाबासाहेबांच्या संदर्भात बोलतो. बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो मी, आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो मी. बुद्धामुळे जगाशी हे नाते निभवतो रे, आम्ही जगून कोटी जीवांना जगवतो रे. हसता कशाला पाहून उजेडात राहणारांनो, अरे झोपडीत आमच्या आज सूर्य उगवतो रे. झोपडीत आमच्या आज सूर्य उगवतो रे. आज आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीये. आम्ही हात पसरत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवला. आणि म्हणून हे शब्द सांगती मला निर्धाराने चला. तुझी पाय वाट देते प्रेरणा मला. 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 महादेव बाबळे माझे शिष्य आहेत. हे शिष्य होते आत्माराम साळवेंचे, ज्यांचा चळवळीमध्ये गाताना खून झाला. ते आत्माराम साळवेचे हे शिष्य आहेत. परंतु हा गाजावाजा सुरू झाला महाराष्ट्रभर आणि त्यांना वाटलं की मी विष्णू शिंदेच्या जवळ जायला पाहिजे. दंबाळे मामाला बुरकून गेला ह्याला त्याला त्यांनी सांगितलं मला अन्न भेटतील का, विष्णू शिंदे अण्णा भेटतील का मला. तुला भेटतील ना. त्यांना गुरु करून घ्यायचं. गुरु करून घ्यायचं मग तुला दारू सोडावी लागेल, तुला बिडी सोडावी लागेल. तुम्हाला करतो ना प्रयत्न. अगोदर 2-3दा येऊन भेटला हा माणूस आणि नंतर मला शब्द दिला की अण्णा मला गुरु करून घ्यायचं. तर मग म्हटलं काय कर तुम्ही काय दारू बिरू पिता का. हो पितो, परंतु तुम्हाला भेटलो आजपासून सोडतो. मग सोडून 6 महिने थांबा आणि नंतर माझ्याकडे या. त्या माणसानं 6 महिने दारू सोडली, माझ्याकडे आल्या आणि मग त्याच्या गुरुप्रसादीचा कार्यक्रम मुंबईत झाला बुद्धविहारामध्ये. भगवंत दंड बोधी यांच्याकडून यांच्या हस्ते. तर असे आमचे महादेव भावले यांनी 200 रुपये पाठवलेत. गरीब माणूस आहे, कोरोनामध्ये त्यांना कॅन्सर झाला गळ्याचा. त्यांच्याकडे माझं लक्ष आहे तेव्हा पण मी काही पैसे पाठवले होते 5,000 रुपये. आता इथे मुंबईत एक कार्यक्रम घेणार आहे. मी एक लिस्ट बनवली आहे की आपण किमान 10 लोकांना 50-50 हजार रुपये द्यायचे. त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे कॅन्सरग्रस्त. तर आमच्या ह्या महादेव बावलेनं 200 रुपये दिले, त्यांचे आभार मानतो. आणि आमच्या दुसरे तानोबा मनेरे मराठवाड्याच्या आमच्या अध्यक्षा, महिला आघाडीच्या गायिका कांताबाई मनेरे त्या पण माझ्या शिष्य आहेत. आणि त्या आल्या नाहीत, त्यांची प्रकृती बरोबर नाही आहे माझ्याशी. त्यांनी फोनवरती बोलणं केलं आणि मनेरे साहेब आले, त्यांनी 200 रुपये पाठवले. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बंधनो तुझी पाय वाट देते प्रेरणा मला. तुझी पाय वाट देते प्रेरणा मला. तुझी पाय वाट
नाही ते निराधार. भीम चळवळीचे शाहीर नाही ते निराधार. ह्या शाहिरांना आहे महायोद्ध्याचा आधार. भीमराव कर्डकांच्या पाठीवर मारलेली भीमथाप आहे आमचा अनमोल पुरस्कार. भीमथाप आहे आमचा अनमोल पुरस्कार. कलावंताच्या कलेचे कौतुक भीमाने केले. कलावंताच्या कलेचे कौतुक भीमाने केले. वंचित शाहिरांना कीर्ती पतास नेले. ह्या चळवळीत विष्णू आले किती गेले. पण कलावंत हेच सच्चे ठरले भीमाचे चेले. कलावंत हेच सच्चे ठरले भीमाचे चेले. बंधनो, उपाशी तापाशी राहून आमच्या अगोदरच्या पिढीतल्या कलावंतांनी बाबासाहेबांची ही चळवळ जिवंत ठेवली आहे. उपाशी तापाशी राहून आज तीच परंपरा आम्ही जोपासतोय. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो सगळ्या कलावंतांना, वाईट व्यक्त सगळी सोडून द्या. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे अत्यंत प्रभावी चळवळ आहे. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे हसू नाहीये, खेळ नाहीये. ज्या मुखातून या महामानवाचं नाव घेता ते तुमचं तोंड पहिले शुद्ध असायला पाहिजे. आणि म्हणून कुठलं व्यसन करू नका, गुटखा खाऊ नका, पान खाऊ नका, बिडी ओढू नका. आणि बंधूंनो, माझे जे शिष्य आहेत ना माझ्यासारखे, आणि जे माझ्यासारखे नाहीत आणि ते माझे शिष्य आहेत त्यांना मी बोलत नाही. त्यांना मी बोलत नाही. आज मनोज राजा प्रसिद्ध गीतकार आहे, परंतु 25 वर्षापूर्वी त्याच्या गावी जाऊन सुप्रिया उद्घाटन झालं, गुरुप्रसादीचा कार्यक्रम झाला. मनोजनं दारू प्यायला सुरुवात केली थोडं नाव झाल्याबरोबर. मी घरी जाऊन 2-3दा सांगितलं मनोज दारू प्यायची नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. आज 15 वर्ष झालं मी मनोजला बोलत नाही. म्हणून तो माझा शिष्य नाही असं सांगतो. जी माणसं दारू पितात ते माझ्या जवळ येऊ शकत नाहीत. एक मुंबईमध्ये दुसरा संच आहे, रंगीबाजी करणारा, बिड्या ओढणारा, दारू पिणारा, पान खाणारा, तो वेगळा संच आहे. तिकडे बरीच माणसं जातात. ज्यांना हे पसंत आहे ते तिकडे जातात आणि ज्यांना काहीच पसंत नाही, फक्त गाणं पसंत आहे, बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांची चळवळ पसंत आहे, ते माझ्याकडे येतात. ते माझ्याकडे येतात बंधू. आणि मी संपूर्ण आयुष्य निष्कलंक राहून समाजाला दिलेलं आहे. आणि म्हणून म्हणतो, आम्हा पाठी हात तुझा नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा. हे माधव दादा दमदार आहेत ना, श्रीमंत माणूस आहे, परंतु ही कलावंतांची चळवळ निष्पक्षपणे निष्कलंकपणे मी चालवतो हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ते सुद्धा माझ्या जवळ आले. आज महाराष्ट्राचे ते उपाध्यक्ष आहेत. बंधू, मोठा माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, अनेक राजकीय पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, परंतु आज ते माझ्या बरोबर आहे, कलावंतांचं काम करतात. बंधू, आपल्या संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. बोल. दिलीप सुगंधे यांनी सुद्धा 100 रुपये पाठवले. मराठवाडा अध्यक्ष सुमित्रा ठोके यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. ह्या सगळ्या बसल्यात ना समोरच्या महिला बबन, ही सगळी आमची गँग आहे बरं. आणि सगळ्यांना पेन्शन चालू आहे 5000 रुपये. तुम्ही दोघांनी नामदेवरावजी लहाडे आणि विष्णू शिंदे ही सगळी टीम आहे ना, खूप योगदान आहे. ऐका ना, मी आता हे ह्याच्यासाठी सांगतो की महिन्याला 5000 रुपये घेत मी वाट बघायला लागलो. पहिलं मला पैसे का देणार, पैसे का देणार. आता बोलतो मी जी चळवळ राबवली काय त्यामुळे 5000 झालं, नाही तर अगोदर 250 होतं. 2200 तर तुम्ही लय खरंच खूप काही क्रांती, काही मोर्चे, आंदोलन केले म्हणून 5000 सगळं केलं, परंतु मला कोणी पैसे. अजून 10 तरी करा, अजून पुन्हा गाणं चालू करा. सगळं केलं पण मला कोणी पैसे. चर्चा करू नका, गाणं चालू करा. आमच्या नामदेवच्या संदर्भामध्ये बोलतो, अत्यंत महत्वाचे 2 शेर बोलतो. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा प्रसंग म्हणजे मृत्यू. आणि माझं शेरोशायरीचं पुस्तक आहे जे माणसाच्या जीवनावर आहे. कांताबाई बाराटे पुसद यांच्याकडून 200 रुपये आभार व्यक्त करतो. कलावंत जे असतील ना त्यांनी या शेअरकडे जास्त लक्ष द्यावं. आमचा नामदेव गेला, आज मी जाणार आहे, उद्या मी जाणार आहे, परवा तुम्ही जाणार आहात. हे सगळ्यांच्या नशिबी आहे, सगळ्यांच्या वाट्याला आहे मृत्यू. आणि म्हणून म्हणतो,
सुख दुःख अनुभवावे जोवर हा श्वास आहे, सुख दुःख अनुभवावे जोवर हा श्वास आहे, अंतिम काली माणूस त्या मृत्यूचा दास आहे. सुख दुःख अनुभवावे जोवर हा श्वास आहे, अंतिम काळी माणूस त्या मृत्यूचा दास आहे. आईच्या उदरापासून स्मशानामधले अंतर विष्णू ह्या जीवनाचा जीवन प्रवास आहे. विष्णू ह्या जीवनाचा जीवन प्रवास आहे. आईच्या उदरापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या मधला जो अंतर आहे ते आयुष्यापर्यंत ते जीवन आहे. आणि हे सगळ्यांच्या नशिबी आहे, सगळ्यांच्या वाट्याला येणार आहे. जन्म माणसाचा जरी कीर्तिमान आहे, तो लय मोठा कीर्तिमान आहे, पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे म्हणून तो 200 वर्ष जगल असं नाही बनलो. हा गरीब आहे, झोपडपट्टीत राहतो म्हणून त्याला 30 वर्षाचं आयुष्य आहे असं काय नाही बनलो. सगळ्यातला मृत्यू आहे, आपल्या आपल्या पद्धतीने तो येतो. एवढाच फरक आहे की कुणाचा अगोदर, कुणाचा नंतर, कुणाचा ह्या तारखेला, कुणाचा त्या तारखेला. जन्म हा माणसाचा जरी कीर्तिमान आहे, पण मृत्यूचा फास त्याहून शक्तिमान आहे. जन्म हा माणसाचा जरी कीर्तिमान आहे, पण मृत्यूचा फास त्याहून खूप शक्तिमान आहे. म्हणून गाव जेथे तेथे स्मशान आहे. म्हणून गाव जेथे तेथे स्मशान आहे, कारण स्मशान माणसाचे शेवटचे स्थान आहे. स्मशान माणसाचे शेवटचे स्थान आहे. आम्हा पाटी हात दुधा नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा. आम्हा पाटी हात दुधा नाही रे कुणाचा. तूच केला गौरव, तूच केला गौरव आमच्या कला गुणाचा. कला गुणाचा, आमच्या कला गुणाचा, आमच्या कला गुणाचा. आम्हा पाठी हात तुझा, आम्हा पाठी हात तुझा नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा, नाही रे कुणाचा. तूच केला गौरव, तूच केला गौरव आमच्या कला गुणाचा. आमच्या कला गुणाचा, आमच्या कला गुणाचा, आमच्या कला गुणाचा. तूच केला गौरव हे बाबा, तूच केला गौरव आमच्या कला गुणाचा. आणि म्हणून शिवली नमजला, म्हणून शिवली नमजला अनैतिक बला. म्हणून शिवली नमजला अनैतिक बला. आमचे वडील अंध होते बंधू. घरातून चालत असताना चुकून तबल्यावर 5 वेळा डोकं ठेवून पाय पडायचे, पाय लागला म्हणून. आमचे आजोबा तसेच होते, आमचे पंजोबा तसेच होते. कलेची जपणूक आमच्या घरामध्ये झालेली आहे बंधू, आणि म्हणून कला आम्हाला प्रसन्न आहे. तुम्ही कलेची कदर नाही केली तर कला तुमची कदर करत नाही. तुम्ही गाताना इथं तांब्या भरून दारू ठेवली तर तुम्हाला कशी कला प्रसन्न होईल, कशी कला तुमची इज्जत करेल. अगोदरच्या पिढीमध्ये केलं होतं बंधू, पण आता ह्या पिढीमध्ये आम्ही तो कलंक पुसून टाकलाय. आम्ही तो कलंक आता पुसून टाकलाय. म्हणून शिवली नमजला अनैतिक बला. तुझी पाय वाट देते प्रेरणा मला, पाय वाट देते प्रेरणा मला, पाय वाट देते प्रेरणा मला, तुझी पाय वाट देते प्रेरणा मला, तुझी पाय वाट देते प्रेरणा मला. गीताचं शेवटचं कडवं मगाशी मी म्हणालो, आज आमची पोरं पोरी शिकून गातात बंधन. आम्हा परी भीम बाबा, आम्हा परी भीम बाबा आमची मुली, आमची मुली, आमची मुली, आमची मुली. कार्यक्रम घडवण्यासाठी आमचा हा भगवान असेल, भीमराव असेल, शाहीर असतील, जोंधळे आमचे अध्यक्ष असतील, शिवाजी सुगंधे, आमचे भंतीजी कुठे गेले, भंतीजी इकले का,
उदितानंद बंतेजी यांनी सर्वांनी परिश्रम घेतला बंधूंनो हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी. आणि आमच्या सगळ्या महिला मंडळांनी पैसे पाठवले, कुणी किती पाठवले कुणी किती पाठवले, परंतु सगळ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम उभा राहिला. मध्ये एक तारीख मध्ये दिली होती मी की ह्या तारखेला कार्यक्रम घ्या म्हणून, परंतु त्या तारखेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मी आजारी पडल्यामुळं. ताई बसा खाली. ओ इकडे येत आहे का? आणि मग ती मी आजारी पडल्यामुळे ती दिलेली तारीख रद्द करण्यात आली. मग ही मी दुसरी तारीख दिली बंधूंनो. आणि आता ह्या कार्यक्रमाला त्या सगळ्यांच्या परिश्रमानं हा कार्यक्रम संपन्न होतो. हॅलो हॅलो तुळसाबाई सुगंधे यांनी 100 रुपये दिलेत. आभारी आहे. आमच्या नामदेवच्या परिवारातले सगळे या ठिकाणी आले. शाहीर गंगाधर लहाडे आलेत आणि आमच्या नामदेवच्या तिन्ही मुली कल्पना, लीला आणि रचना या नामदेव लहाडेच्या तिन्ही मुली या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा मुलगा आहे चंद्रप्रकाश. राजू लहाडे आलेत. मला वाटतं त्यांचे जावई पण या ठिकाणी आलेत. त्यांचा आडनाव आढाव सगळा परिवार या ठिकाणी आलेला आहे. त्या परिवाराकडून या गाण्याबद्दल 500 रुपये पाठवण्यात आलेत. आभार मानतो. कमलबाई भगवानराव सुगंधे सनपुरीच्या ह्या कलावंत आहेत. त्यांनी सुद्धा श्रमदान दिले. बाबूराव बहिरट यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट. शेवटचं कडवं ऐका. पाठी हात आम्हा पाठी भीम बाबा आमची मुली. मी गातो, माझे वडील गात होते, आजोबा गात होते, पंजोबा गात होते, आज माझा मुलगा गातो विश्वजित, माझी मुलगी गाते विद्या. परंतु ते माझ्यासारखं गात नाही, ते शिकून गातात. गाणं शिकलो त्यांनी. आम्हा पाठी भीम बाबा आमची मुली. अर्पितात तुझला नवकाव्याची फुले. विष्णुने खरीच तू, विष्णुने खरीच तू, विष्णुने खरीच तू मूकनायक भला. विष्णुने खरीच तू मूकनायक भला. तुझी पाय वाट देते पाय वाट देते प्रेरणा भला. तुझी पाय वाट देते प्रेरणा भला. तुझी पाय वाट देते प्रेरणा भला. तुझी पाय वाट देते पाय वाट देते तुझी पाय वाट देते प्रेरणा भला. तुझी पाय वाट देते प्रेरणा भला. तुझी पाय वाट देते प्रेरणा नामदेवच्या कार्यक्रमाला आपण आलात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी लोक कलावंत सांस्कृतिक मंच जिल्हा शाखा. कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे हे गेल्या 45 वर्षापासून वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने कलावंतांचं काम करत होते. गेल्या 45 वर्षापासून ते माझ्याबरोबर होते, माझे पट्ट शिष्य होते. आणि त्यांचं अचानक निधन झालं. ही सांस्कृतिक चळवळीची, रेशा आंबेडकरांच्या या सांस्कृतिक चळवळीची फार मोठी हानी आहे. आणि आज या ठिकाणी त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम लोककलावंत सांस्कृतिक मंच शाखा परभणीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. आणि म्हणून मी मुंबईवरून या ठिकाणी आलो होतो. अनेक नामवंत गायक त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी इकडे या
आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि श्रद्धांजली मधून त्यांच्या जीवनाचा जो जीवनपट आहे, कार्याचा जो उलगडा आहे, तो आम्ही बऱ्याच कलावंतांनी या ठिकाणी आज केलेला आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.